नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोंकणी खबराचित्रांत संदीप पिळगुकराचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. ज्युडिशरी आसा देखून भिवपाची गरज ना अशें गोंयकारांक दिसपाक लागला, सांगलें फादर बॉल मॅक्सान. गोंयांत म्हादय टायगर रिझर्व झोन जातलो हाची पर्यावरण मोगिनी उक्तायली खात्री. स्कुलांत शिकयला सेव फॉरेस्ट, सरकार सांगता प्रोटेक्ट एग्रीकल्चर. मागीर झाडां मारपाक कशें फुडें सरला सरकार. बेतोडे कसमशेळ कोडार गांवांतल्या चलयांनी केलो प्रश्नाचो शिवर, पूण मिडियान विचारल्या IIT प्रश्नाचेर सुभाष शिरोडकराची आळी मिळी गुपचिळी. आमचे जाणटे ताट मानीन जगले, कोणा फुड्यांत कोणो बागयलो ना. आसू जमनीचे अधिकार, घरा वा रोजगार, ठामपणान निर्णय घेवपाचो आयला वेळ. गोविंद गावडेचो बेतकी खांडोळेच्या शेतकारांक उलोव. आतां खबरो विस्तारान. भिवपाची गरज ना हें प्रत्यक्षात येवनी. ही हिपोक्रेसी. स्टॉप हिपोक्रेसी. स्टॉप द मोकरी ऑफ लॉ. ज्युडिशरी आसा देखून गोंयकारांक भिवपाची गरज ना अशें आमकां दिसपाक लागला. अशें सांगतनाच गोंयांत म्हादय टायगर रिझर्व झोन जातलो हाची खात्री गोंयच्या पर्यावरण मोगिनी आनी एक्टिविस्टांनी उक्तायली. गोंयच्या एक्टिविस्टांनी परत एक फावट गोंय सरकाराचो फोग काडला. गोंयचे पर्यावरण मोगी म्हादयची राखण करपाक म्हादयचो रान वाठार टायगर रिझर्व करात अशें मागत आयल्यात, पूण तांचे आयकचे बदला सरकारान कानार केंस ओडल्यात. कर्नाटकान म्हादयचें उदक वळोवपाक जमिनी पोंदा मार्ग खणला. आतां सुप्रीम कोर्टान सरकाराचे कान ओडल्यात. म्हादय वाठारांतलें काम बंद करपाची दिल्ली ऑर्डर म्हटल्यार विश्वजीत राणेकय चपराक. एक्टिविस्टांनी आतां फकत कोर्टाचेर विस्वास दाखयला. सरकार कोत्ता बाय गोईंग विथ अ अपील टू द सुप्रीम कोर्ट. ऑफकोर्स सुप्रीम कोर्टान वचपाचो हक आहा, पूण कित्या पासत मस्करी करून जाल्यार आनी तें जाल्यार आतांच राजन बाबान म्हणला ते भाशेन आमच्याच टॅक्स पेयराच्या कुस्तार आमकां नाका म्हूण जेन्ना टॅक्स पेयर सांगता तरी पूण सरकार जस्ट दे टेक अ डिसिजन दॅट दे आर गोईंग अगेन्स्ट अँड एपिलींग इन द सुप्रीम कोर्ट. त्या पासत हांव म्हणटा ही मस्करी केली आमच्या सरकारान आमची सगल्यांची. दुसरे वाटेन हांव म्हणटा दुसरें उतर हांवें उजार केला तें धोंगेपण, हिपोक्रेसी. एके वाटेन यू आर सेयींग दॅट म्हादय आमची आवय आनी हे सगळे आमी सांबाळपाक सोदता. बाय तालुला सांगतलें दॅट भुरग्यांक जेन्ना भुरगे आमची ल्हान इस्कॉलाची भुरगीं आमचे चीफ मिनिस्टराशी गेल्लीं इन 2021 आय थिंक. ओके. आनी तेन्ना आमच्या चीफ मिनिस्टरान म्हणलेलें हांव प्रमोद चाचा तुमचो चाचा, हांव तुमचो चाचा कसो न्हू आनी तुमचेर हांव आड वयतलो, तुमचो फुडार हांव पाड करतलो. आमकांय आयकून बरें दिसलेलें जावं सायबा. चीफ मिनिस्टर इज नॉट टॉकिंग अबाउट हीज चेअर, ही इज टॉकिंग अबाउट अ रिलेशनशीप. आनी तेन्ना तेणें हेंय म्हणलें म्हजी बीन चली आहा तुमचे भाशेन. आनीक बरें दिसलें, इमोशनल कनेक्ट. ही हॅज अ इमोशनल कनेक्ट. बट टुडे आयज तो जे भाशेन हे आतां जे कायदे मोडीत रावल्ले आहा आनीक आमचे राना वनाची धुमशाणां घातलेली आहा, आय कॅन से दीस इज जस्ट अ हिपोक्रेसी. इवन सेयींग म्हादय आमची आवय, हिपोक्रेसी की कसलें धोंगेपण. जें कितें आमचे आवयक सांबाळपाक गरज आसा आनी जें कितें हे भुरग्यांक हो चाचा कसो जे भुरग्यांक तांचो फुडार राखपाक जे ते मागतात आनी ते सारकें आसा तें मागतात तें दिवपाक सोंपें कांयच येना. पूण दिता 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 म्हणलें आनी तेन्ना अबाउट द डबल ट्रॅकिंग एंड कोल दीस चिल्ड्रन वर आस्किंग अबाउट द कोल. आनी प्रमोद चाचान तेन्ना तांकां भुरग्यांक सांगलेलें सवका सवका करून आमी तो देंवयतले, रोखडोच बंद करपाक जायना. भुरगीं समजलीं, भुरग्यांनी मानून घेतलें. चाचान सांगलां न्हू रोखडेंच बंद करपाक जायना. ओके. तेंचे बराबर गेल्ले वडील आहले तेणीय मानून घेतले. ओके रोखडेंच बंद करूंक जायना, आमी मानून घेता. सवका 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 करून आमी तो कोल मागीर ना कोत्तले. हें आमच्या चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतान म्हणलेलें तुमचे कडेन आसतलें, तुमच्या आर्कायव्स आसात तातूंत वचून पळयात आसतलें हें म्हणलेलें तेणें. पूण आयज जरी तर पळयत जाल्यार तो कोळसो उणो जावपाचो सोड खबर. त्या दिसाक तावन आयज कितलो वाडला तो तुमी पळयात आनी देन यू वील अंडरस्टँड दॅट माय चीफ मिनिस्टर, आवर चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत इज अ हिपोक्रीट. ही हिपोक्रेसी घेवन आमच्यान गोंय सांबाळपाक जावपाचें ना. आमच्या भुरग्यांचो फुडार पिड्यार करून आमच्यान गोंय सांबाळपाक जावपाचें ना. देखून जें कितें सांगलां
जे कितें सांगतात तुमी की आमी गोंयचे पासत वावुरतात, गोंय आमी सांबाळटले, भिवपाची गरज ना, लेट इट बी रियल. कम ऑन, लेट इट बी रियल. दिस इज हिपोक्रेसी. स्टॉप द हिपोक्रेसी. Stop the mockery of law. Stop the mockery of our forests, of our biodiversity. Stop the mockery of Goans. But stop this hypocrisy. Let us come together, save our biodiversity. आमची मादेय वाचोवया. ते डबल ट्रॅकिंग नाका, आमकां गरज ना तेजी आमकां. तो कोळसो आमच्या गोंयांतल्यान वचपाक नाका आनी हें सगळें बंद करपाक जाता टायगर रिजर्व. आनी ह्या पासत आतां सुप्रीम कोर्टान तर मागलेलें आहा. सुप्रीम कोर्टान जरी तर ऑर्डर दिल्या, ऑफकोर्स हे इको ट्युरिजमाच्या नांवान जे प्रोजेक्ट काडलेले ते बंद केले. खोस जाली, बरें दिसलें की ज्युडिशरी इज स्टील अलायव्ह. ज्युडिशरी इज देर. भिवपाची गरज ना. एकूच होप आमचो आसा, आमची ज्युडिशरी. आनी सुप्रीम कोर्टान जे आमकां आतां सद्याक हो स्टॉप वर्क दिला तेजेर आमी खुशाल. आनीक 2 सुमनां भितर जे CEC येवन त्यांनी रिपोर्ट दिवपाक जाय, एकदम बरी गजाल. आनी आनीक 6 विकां भितर त्यांचो ऑर्डर आमकां फायनल ऑर्डर मेळटली. गोंयान टायगर रिजर्व, मादेय टायगर रिजर्व जातलो. आमी खुश. गोंयान मादेय टायगर रिजर्व जाय आमकां. तुमकां सगळ्यांक खबर आसा की सुप्रीम कोर्टान कसो दणको ह्या सरकाराक दिलो 8 तारखेक, आनी तेज्या उपरांत बुधवार दीस हायकोर्टान बरो व्हडलो बॉम्ब उडयलो हेंचेर. आयज हो सरकार म्हणटा तो कितें करता? कंटेम ऑफ कोर्ट करता. फक्त जमनी कशे विकपाच्यो आनी जमनी कशे गिळकृत करपाचे हो हेंचे कडेन एक प्लॅन आसा. ही झुंज फक्त टायगरा खातीर न्ही, ही झुंज जावन आसा गोंयच्या अस्तित्वा खातीर. ही झुंज जावन आसा गोंयकारा खातीर. ही झुंज जावन आसा प्रत्येक लोकांच्या खातीर आनी फुडल्या पिढये खातीर. सरकाराक कितलीशींच वर्सां राजन बाब केरकार सांगतालो की म्हादय वाचयतलो जाल्यार एकूच सोल्युशन आहा, ते म्हणजे टायगर रिजर्व करात. टायगर रिजर्व जालो जाल्यार म्हादय वाचतली. म्हणूनच आमी ताका टायटल दिल्लो टायगर जिंदा है. आयज टायगर आसा म्हणून आमकां एक आशा आसा, ती म्हणजे म्हादय आमची खंय तरी उरतली. पण मंत्री आमचो विश्वजीत राणे आनी तिची घरकान हेंकां टायगर खंय दिसोकूच ना. सरकाराक राजन बाब केरकारान प्रोजेक्ट दिल्लो आनी तो म्हणजे 745.18 स्क्वेअर किलोमीटर हो प्रोटेक्ट एरिया करा म्हूण सांगलेलें. आनी तातूंतलो 578.33 स्क्वेअर किलोमीटर हो टायगर रिजर्व करा आनी उरलेलो सगळो बफर झोन. कोणाकूच प्रॉब्लेम नसलो. ज्या दिसा तुमकां हायकोर्टान ऑर्डर दिली 3 म्हयन्याचे करा, तुम्ही खरं म्हणटा लोकांक जागृत करूंक जाय आसले. तिची मानसिकता म्हणटा ती जागी करूंक जाय आसली. टायगर रिजर्व जाल्यार तुका प्रॉब्लेम कांयच जावचो नासलो. पण तुम्ही कितें केलें? खतपाणी घालपाक सुरवात केली. खास करून विश्वजीत राणे हेंकां खंय तरी तो वाघेरीक काबार करून उडोवपाचो आसलो डोंगर. कित्याक तांकां फक्त करूंक कितें करून जाल्लो? बिझनेस थंयतर बिझनेस. म्हणूनच म्हणटा हे सरकार जे जावन आसा माफिया लँडाचे जावन आसा. तुमची नाचक्की करून उडयले सुप्रीम कोर्टान हायकोर्टान. आता तरी सुदारा, आता तरी सुदारा. कारण सुदारून जर तुम्ही झाले जाल्यार जाता तितले तुम्ही स्वतःहून फुडें पावल मारा. सेंट्रल इम्पावर्ड कमिटीच्या एका हॉलाक रावू नाका. तातडीने खरं म्हणल्यार चीफ मिनिस्टरान मिटींग घेवंक जाय आसली. IIT बेतोडे मतदारसंघातल्या कसमशेळ कोडार गांवच्या लोकांनी विरोध केला. हांगा ST समाज आसा. कश्ट करून पोट भरपी हे लोक. तांणी विरोधा फाटले राजाव सांगले. इतलेंच न्हू, गांवांतल्या विद्यार्थ्यांनी सांगलें स्कुलांत आमकां शिकयलां सेव एनवायरमेंट, प्रोटेक्ट फॉरेस्ट. सरकार सांगता प्रोटेक्ट एग्रीकल्चर. मागीर सरकार झाडां मारपाक कशें फुडें सरला? होच प्रश्न मिडियाक सुभाष शिरोडकाराक विचारलो. ताचे कडेन जाप नासली. जाणा जावन घेवया बेतोड्याच्या कसमशेळीची वस्तुस्थिती. आमकां शिकयलांच. एज्युकेशन सांगतात की सेव एनवायरमेंट, गव्हर्मेंट सांगता प्रोटेक्ट वायल्ड लायफ, प्रोटेक्ट फॉरेस्ट, प्रोटेक्ट एग्रीकल्चर. देन वॉट इज दिस? की कटिंग ट्री इज लायक अ कटिंग अवर फ्युचर. आय रिपीट माय स्टेटमेंट, कटिंग ट्री इज लायक कटिंग अवर फ्युचर. 350 अंडर स्टेट लेवल एग्रीकल्चरान एवॉर्ड मेळ्ळेलो आसा. सो आतां CM आमचे हांगासर IIT हाडून ते आमकां एग्रीकल्चर करपाचें डिस्ट्रॉय करपा सोदता.
आमी मागीर फुडें कितें करपाचें. लायफ पयल्यारूच कळटलें की इतल्या वर्सां आमी हे सांबाळून दवरलेलें आसा. तो कितें म्हणटा की 15 लाख स्क्वेअर मिटरान आमी IIT हाडटले, पूण जर सगळी 19 लाख स्क्वेअर मिटर जमीन आसा तितूंतले टेनंट म्हणून आमी जे 36 किंवा 40 लोक जे लागलेले आसा 114चेर, तेंचे कडेन सादारण एक 4,72,000 सुमार जमीन आसा तेंचे कडेन. आनी प्लस जर तुमी फॉरेस्ट एरिया म्हणून रिजर्व फॉरेस्ट म्हणून जर 5 लाख काडली जाल्यार उरली कितली 10 लाख. प्लस एडिशनल लोकांनी भायल्यानूय जी नांवार टेनंट ना अशे लोकूय बी हितून 40 लोक आसात जे उत्पन्न करतात आनी आपले पोट करतात. हांगा सोर्स ऑफ इनकम म्हणल्यार फक्त आसा तो म्हणल्यार उत्पन्नाचो, ते बागायती. जर तुमी गोवा बागायदारान वचून पळयत किंवा एग्रीकल्चरान वचून पळयत जाल्यार हांगा 95% कृषी कार्ड होल्डर आसा हे सगळे लोक. प्रत्येक जाग्यार ती कित्याक लागून ताका ते धांवडयतात. किंवा प्रत्येक जाग्यार तुमकां असोच जागो मेळटा की ज्या जाग्यार तुमकां ST समाजूच दिसता. जे वेळार मेळावली गेले तेन्ना ST समाजाच्याच लोकांचेर तुमी खंय ना खंय तरी जमीन घेवपाचो प्रयत्न करता. सांग्यार गेले, सांग्यारूय आमचे ST भाऊच आशिल्ले. काणकोण गेले, थंय ST भाऊच आशिल्ले. तेच्या नंतर जे वेळार आमी संजीवनी कारखान्यान गेले, थंय आमचे ST भाऊच आशिल्ले. म्हणजे तुमकां फक्त ST लोकूच तुमकां दिसता जे बारीक लोक आसा जे म्हणजे जे झगडोवपाक शकना अशा लोकांक तुमी विकनेस पळोवन तुमी तेंचेर हात घालता काय कितें. बरे बरे मोठे मोठे लोक आसात. आतां शिरोड्यान जर तुमी पळयत जाल्यार मोठे दोंगर आसात, जे बिझनेसमॅन आसात, माजी मंत्री आसात, मंत्री आसात, तेंच्या दोंगराचेर तुमी कित्याक हात घालपाक सोदिना. हो आमचो प्रश्न आसा. म्हणजे तुमी फक्त बारीक लोकांक हांगासर त्रास करपाक सोदतात काय कितें, हो आमचो प्रश्न आसा. CMाक आमची रिक्वेस्ट आसा की तुमी खरेंच कितें आसा हें तुमी पळयचें. तुमकां जो रिपोर्ट जो गेल्लो आसा, जो 19 लाखाचो जो तुमकां 19 लाख जमीन आसा आनी तितून जी 14,63,000 जमीन जी आसा ती पडीक आसा, जेचेर तळप आसा असो तुमकां रिपोर्ट जो गेल्लो आसा, तो आमच्या म्हायती प्रमाणे सामको चुकीचो रिपोर्ट आसा. तुमी येवन हांगा ग्रावंड रिपोर्ट तयार करचो. तुमी हांगा येवन पळयचें. जशे पद्दतीन तुमी आमकां 1 म्हयन्याचो टायम दिल्लो की ऑब्जेक्शन घालपाक, पूण आयज तुमची सरकारी यंत्रणा जी आसा ती जबरदस्तीन येवन हांगासर आमची हांगा ज्यो बाउंड्री आसात त्यो बाउंड्री घुसतात. आमकां खंयच तुमी नोटीस दिनात. जर आमी कोमुंदादीन रावतात, टेनंट म्हणून लागलेले जरी आसात तरी आसतना सुद्दां 150 ते 200 वर्सां आमच्या पुर्वजांनी हांगा ही जमीन सांबाळून दवरलेली आसा. आनी तेकाच लागून ही झाडां जावं बाकीच्यो ज्यो कितें गोश्टी आसात त्यो हांगा आयज आसात. IIT नाका कित्याक हो आमकां एक मेन क्वेश्चन आसा आमचे फुड्यान. सो मेन म्हटल्यार फर्स्ट ऑफ ऑल डिफॉरेस्टेशन जातलें. आमकां स्कुलांनी शाळेंनी शिकयलां की झाडे लावा झाडे जगवा, हे जाल्यार आमकां हे एज्युकेशनाचो आतां यूज ना जाल्यार हो एज्युकेशन आमकां केन्ना यूज जातलो. झाडां आमी अशें कट करून दिवपाक शकना. डिफॉरेस्टेशन आमकां मेन पॉयंट. डिफॉरेस्टेशन जातलेंच. सो डिफॉरेस्टेशन जाले उपरांत हांगासर आमी हे आमच्या दोळ्यांनी कशें पळोवपाक शकता की डिफॉरेस्टेशन लोक करतले येवन हांगासर. ऑल्सो हिल्स कटींग जातलें. हिल्स कटींग जालें जाल्यार लँडस्लायड 100% शुअरिटी आसा की हांगासर लँडस्लायड जातलें. इतल्या वर्सांनी जे आमच्या आवय बापायन जी जमीन दवरल्या सारकी दवरल्या, जे आपल्या फ्युचरांक दवरल्या, भुरग्यांक बाळांक दवरल्या, ती सगळी डिस्ट्रॉय जातली. ती आमकां आमच्या दोळ्यांनी पळोवची पडटली. मेन नेक्स्ट म्हटल्यार सॉयल इरोजन जातलें. सॉयल फर्टिलिटी खंय तरी हांगासर लॉस जातली. सॉयल फर्टिलिटी लॉस जाले उपरांत हांगासर शेतां कशीं जातलीं. शेतां जायना जाल्यार लोकांची इनकम सोर्स, तेंचें मेन ऑक्युपेशन आसा ते कशें पोट भरतले आपल्या भुरग्यांचें. नेक्स्ट म्हटल्यार हांगासर कितें शुअरिटी आसा की हांगासर मागीर रेप केसीस जावचे ना, मर्डर जावचे ना. क्रायम्स, एक्सिडंट्स हे डे बाय डे हांगासर इन्क्रीज जातले. ऑल्सो सांगपाक सोदता की हांगासर कितें शुअरिटी आसा की चेडवां मागीर सेफ आसतली. चेडवां सेफ आसतली हांगासर भोंवपाक, चेडवां सेफ आसतली हांगासर रावपाक. कित्याक इतलें हांगासर डेवलप जातलें की हांगासर सामके रेप केसीस, मर्डर डे बाय डे इन्क्रीज जातले. नेक्स्ट म्हणपाक सोदता की हांगासर ही लँड आसा ती मोस्टली फार्मर्सांची लँड आसा आनी तेंचे बेजीक लायवलीहूड आहा ते फार्मिंगेचेरूच डिपेंड आसा. सो आमी आयज हे कंट्रोल करिना जाल्यार खंय ना खंय आमीच आमकां गिल्ट फील जातले की मागीर फ्युचराक की आमी आतां कित्याक अपोज करूं नाशिल्ले म्हणून. म्हाका 3 शक्ती अंडर स्टेट लेवल एग्रीकल्चरान एवॉर्ड मेळ्ळेलो आसा. सो आतां CM आमचे हांगासर IIT हाडून ते आमकां एग्रीकल्चर करपाचें डिस्ट्रॉय करपाक सोदता. आमी मागीर फुडें कितें करपाचें. आमची सिजनल भाजी रोवपाची, मागीर सेकंड सिजन आमचो शेतां करपाची, ती कशी करपाची. वयर जर समज हिल्स कटींग जावन बोरवेल्स आनी कितें येवन तेंच्यांनी जर ते उदक भायर काडून हें केल्यार मागीर आमची जमीन आसून आमकां कितें फायदो. उदक खंयच्यान घालपाचें शेतां. शिरोडा मतदारसंघातल्या कोडार कसमशेरच्या परिश्रमी लोकांनीच चिंता उक्तायली अशें ना, जाल्यार जांचे कडल्यान झाडां लायात, झाडां वाडयात असो सोपूत घेतलो
त्या विद्यार्थ्यांकय काय प्रश्न पडले, तांणी काय जापो मागल्यो. मिडियान होच प्रातिनिधीक प्रश्न थळावो आमदार सुभाष शिरोडकाराक विचारलो. ताचे कडेन मात जाप नासली. पळया. खूप विरोध करून आमी धोपरा कोपरांनी चलपी मनीस न्हू. आमचे जाणटे ताट मारीन जगले. कोणा फुड्यांत कोणो बागयलो ना. तुमी गुलामगिरींतल्यान भायर सरात. एकवट राखात. जमिनी खातीर आसूं, घरदारांची राखण वा रोजगारा खातीर आसूं. ठाम निर्णय घेवपाचो वेळ आयला. गोविंद गावडेन बेतकी खांडोळेच्या शेतकारांक सांगलें, आमकां कोणी आडोवपाचो वा आडमेळी हाडपाचो यत्न केलो जाल्यार ताका दाखोवया. गोविंदान एकवटाचे मुठीची ताक दाखयली. पावसांत बांदावयलें न्हंयचें उदक भरून व्हांवतालें. ताका लागून शेता भाताचें लुकसाण जातालें. फाटलीं 5-6 वर्सां शेतकार सोंसत आयल्यात. शेतां भाटां उदका पोंदां वतलीं. शेतकार वांयगण शेतां रोवपाचो यत्न करताले, पूण बांद उपट भरून व्हांविल्ल्यान तरवो कुसतालो. आतां तांकां नवी मानस मेळ्ळ्या. बांदय मेळपाचो आसा. ह्या वाठारांत 108 शेतकार आसात. 3 लाख स्क्वेअर मिटरांची सुपीक जमीन आसा, पूण फाटलीं 3 वर्सां तांणी पीक घेतलेंच ना. बेतकी खांडोळेच्या बांदाची उंचाय वाडोवपाचो वावर सुरू केल्ल्यान थळाव्या शेतकार धादोशी जाल्यात. वळख आमची अस्तित्व, आमचो स्वाभिमान, आमचो अभिमान कोणा फुड्यान घाणाक घालपाक जायना. गुलामगिरीच्या नंदनवनांतल्यान आमकां आज भायर सरपाची गरज आसा. आनी हे जर करतले जाल्यार एकवट हो तितलोच महत्वाचो आसा. मागीर तो शेताच्या कामाक आसूं, आपल्या गांवच्या उदरगती खातीर आसूं, जमीन सांबाळपा खातीर आसूं, शिक्षणा खातीर आसूं, रोजगारा खातीर आसूं, हे आज निर्णय घेवप हो तितलोच महत्वाचो आसा. हे हांव तुमकां ह्या बैठकींतल्यान हांव तुमकां सांगपाक सोदतां. आनी म्हणूनच आजचे ह्या ठिकाणी तुम्ही बरे तरेन मोठे संख्येन उपस्थित रावले. आमकां आमची भावना ज्यो आसात पयलीं ह्यो म्हज्या शेतकाराच्यो भावना हांवें मांडिल्ल्यो आसात. तुमच्यो भावना मांडिल्ल्यो आसात. कारण आमच्यो मोन्यो पिळग्यो गेल्यो मोन्यो. आमी कोणा कडेन उलोवपाक शकले ना. म्हणून हो विशय, म्हणून हो संकट आमी आमचेर ओडून घेतिल्ले आसात. आमी कोण? आमी फक्त धोपरा आनी कोपरो चोपून चलोवपाचे मनीस न्ही, ताठमाणेन जगणारे लोक. अरे तुमच्या आमच्या आवय बापायनी हे पेजेक ना जाल्यार पोट जमनी लावन म्हूण ताठमाणेचो कोणो जो आसा तो कोणा फुड्यान बावगपाक दिले ना. पूण आज आमी रोखडेच बावगता. पाडकारान म्हाज्या खांदाचेर हात घाल्लो, आमकां गुदगुल्यो जाता. बंद करा, ह्यो कातुल्यो जातल्योच मुखार. ताका सांगपाक जाय. आमकां दिसता कितें, आमी कित्याक पाडकारा कडेन वायटपण घेवया. म्हाका कित्याक ते शेतकाऱ्या कडेन शेजाऱ्या कडेन कोत्रसाण करपाक जाय. आमी हांगाच चुकले. आमी हांगाच चुकले आनी आमी सगळे आमचेर हें संकट ओडून घेतलें. आतां बंद करुया आनी ताठमानेन बहुजन समाज कसो मुखार वचपाक शकता. आपल्यो जमनी आज सगळे जमनी विकपाक लागिल्ले आहा. तुमचे कडेन आमचे कडेन कांय ना अशेंच पळयतले काय कितें? कायद्या भितर बदल घालून हाडपाचो गरज आहा. आनी म्हाका दिसता बरेचशे काही गोष्टी घरदारांचें संरक्षण जर आमकां जर ना जाल्यार आमी मुखार कितें करतलो हो विशय आहा. आनी म्हणूनच हांव इतलेंच मुक्तलो की ह्यो सगळ्यो काही गोष्टी मुखार व्हरता आसतना आमी एकवटान मुखार या आनी ह्या गांवचो आनी शेतां जी आज कितलींच वर्सां पाडंग आसा ती परत फुलोवया. ते बळीराजो जो आसा ताका मान दिवया. आनी हे जे कोणूय जर आड वाटेर जर आयलो, अडथळे निर्माण करपाचे जर प्रयत्न जर कोणी केलो, तांकां दाखोवया. अरे यांच्यानी ह्यो जमनी ज्यो आज आपल्या नावाचेर ज्यो केल्ल्यो आसा पळय न्ही, ते उजरेगिरी करून सलाम मारून केल्ल्यो आसात. आनी आमचे लोक तांकां फटवलेले आहा. एकंदर बहुजन समाज जो आसा तो आज फटवलो गेल्लो आसा. तांकां फटयतात कारण ते फटवतलेच न्ही रे. कारण कायदे करणारे कोणाकडेन आहा. कायदे हांव हांगा येवन कायदे करपाक शकना. तुमकां 2 भाशणां सांगली म्हणून हांव कायदो करपाक शकना. कायदे त्या विधानसभेच्या पटलाचेर जावपाक जाय, त्या दिल्लीच्या पार्लमेंटाक जावपाक जाय. अरे सरकार कोणा खातीर आसा? सरकार आमच्या खातीर आसा. सरकारा खातीर आमी खूब वर्सां जाली आमी शेतान काम करता. पूण ही 5-6 वर्सां जाली आमची
उदक धरणाचेर येवन शेत पिड्यार जाल्ले ते पासून आमचे हे सद्या पिड्यार आसा. सरान आतां आमकां तेंको दिला की तुमी काम करा, आपूण तुमकां सपोर्ट करता म्हणून आमी तेची हे करून आतां गेट म्हणजे मानस लायिल्ली आसा आनी फुडें आमी बांदाचेंय काम करून घेतले आनी सगळे शेतकरी भावांचे एकटे रावन काम करतले. जवळ जवळ सगळो आख्खो फ्लोरिडान बुडोवन गेले जाल्यार आतां सराक आमी हाडलेलो आसा तेन्ना तेणी ते फुडलें आतां वांयगण आमकां रोवपाचें आसा तें रोवपा खातीर आमकां खूब मातशी मेहनत घेवची पडटली. बंद आसलें शेत ते पंपूय दुरुस्ती ना आमचे आनी नडणी येयल्ली आसा. कितले समज शेतकार आहात तुमी हांगासर? शेतकार आमी 108 आसा. सगळे शेत रोयता? पीस 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 अशें भागोवन आसा ते म्हणजे टोटल एरिया आमची 3 लाख आसा. 3 लाख. आनी कितें इफेक्ट कितें जाता तुमकां? पावसाचो इफेक्ट जाता काय दर्याचो इफेक्ट जाता खाऱ्या उदकाचो? आतां आमकां ती धरणां सोडली की पावसान सामकोच आमचे बुडोवन वयता. पावसा तरवो बी घातलेलो आसता सगळो कुसून सगळो कुसता तें उदक येता बांदा वयल्यान पडटा आनी सगळो कुसून उरता. 8 दीस उरता खारें उदक. खारें न्हू हेचे पावसाचे सोडल्यो काय ना दारां सगळें बांदा वयल्या पडोवन कुसता तरवो. 3 वर्सां अशी जाली आमचे पीक. सो बांदाची हायट येवपाक जाय वयर हायट. वयलो वाडो हरमला बेकायदेशीर झाडांची कत्तल चल्ल्या अशें म्हणत हरमलकारांनी चिंता उक्तायल्ली. ताची दखल घेत प्रायमान बुधवारा बातमी दाखयल्ली. ताची दखल घेत हरमल पंचायत मंडळ, रान अधिकारी, कागाळ करपी आनी गांवच्या लोकांनी फॅक्ट फायंडींग केले खरे, पूण रान अधिकाऱ्यांक एकूय कापिल्लें झाड दिसलें ना. जाल्यार थळावे म्हणटात झाडां कापल्यात आनी आमी स्वताचे फॅक्ट फायंडींग करून गरज जाल्यार रितसर कागाळ करतले. घेतले की ना हॅज टू बी टेकन ना इट हॅज टू बी टेकन नाल्यार कशें जातलें? जाल्यार तेका हेच अर्थच ना न्ही. हां घे ते तुमी दोन झाडां बरयला नॉट एट द चेस्ट सांगता 2 सेंटीमीटर जावंक जाय जावं 30. तेंची गांवाची तेंची कितें म्हणणें कितें की आमची चेस्ट हायट आमची थंयच्यान चलता. हांगासर बरें पूण आमची चेस्ट हायट थंयच्यान चलता. थंयच्यान समज धरलें तर चेस्ट हायट लागलीच तुमकां थंयच्यान धरलें. ना ना एक काम करूया झाड सपोज हे झाड तेंच्यांनी सगळे उडयला. ती बुशीस कटी आमकां लागून बुशीस तुका हांव झाडां दाखोवं शकता. बुशीस फूल व्हिडिओ घे. साडी पोल येवनी रे कॅमेराचे. इब्राहिमपूर देविदास याचे ऑन द वे घाल कट करून आपण असंच आहे. कितक्या सेंटी घालू शकता चांगला विदाउट परमिशन हात घालू शकता. विदाउट परमिशन हात घालू शकता. मागीर हे कितें सेकंड गजाल कित्याक आतां हांगाच्यान सकयलूच मिजले. हांगाच्यान सकयल 100 झाडां जाल्यो. 100 झाडां मायज जाल्यो जाल्यार हेजेर काय शिक्षण ना क्रायम म्हणून. आणि विदाउट परमिशन करू शकता ते करूच शकना न्हू विदाउट हे परमिशन. तेजी मूळ पळय तें व्हरून दिया. हे पळय हांगासरूच 10-15 हांगाच्यान पेडणे हरमला दोंगर कापणी चलिल्ल्याचे थळाव्यांचे नदरेक आयले. तांणी सरकारी अधिकारी आनी राजकीय फुडाऱ्यां कडेन संपर्क केलो, पूण वाठारांत कितें घडटा हाची स्पश्ट म्हायती मेळूंक ना अशें बुधवारा गांवच्या लोकांनी सांगलें. आनी त्या उपरांत मिडियांत ही बातमी येतकच सरकारी यंत्रणेची धांवपळ सुरू जाली. एडवोकेट सिताराम नायकान ते विशीं चिंता उक्तायली, पूण रान अधिकाऱ्यान फकत झिळी बेणल्यात, एकय व्हडलें झाड मारलें ना अशें सांगलें. बारीक बुशीस तेंच्यांनी ते कट केल्ले आहा
आणि उभी स्टँडिंग झाडां तेंच्यांनी तशी सांडलेली आसा, मोठी मोठी झाडां आहा ती तशी उबी दवरलेली आहा तेंच्यांनी. तुमचे परमिशन लागता बुश कटिंग किंवा इतर ट्री कट केल्या तेका ट्री कटिंगेक परमिशन लागता आमची. थंय ट्री कटिंग जावना अशें म्हणटा तुमी? ते मोठे झाड भितर एकूय ना, म्हणजे आमचे हितून बसता तसले झाड आमकां एकूय मेळना. बाकी ती उबी आहा, बारीक बारीक घातल्या तेंची. हो स्ट्रेच कितलो लांब आसा? साधारण 1.5 किलोमीटर. हय, 1.5 किलोमीटर. ती जी रानांतली जनावरां ती तुमकां लागतात, तर तेंचो एक्सेस बंद जाला हो दिसता तुमकां? यो जावप तांकां उदक पाणी पावपाक येवपाक बी? हय, ते जनावरां भितर गांवठी आमची गायी बी आहा ती त्या रानान वयताली पयलीं. आनी रानटींचो कांय तरी हे जातलो, तांकां इफेक्ट पडूंक शकता? आतां सबंद क्लियर करीत जाल्यार पडूंक शकता. म्हणजे तार मारल्या तेचो? तार मारले ते हांव. ओके. पण एक भितर सिद्ध आसा की जे फेन्सिंग केला थंयसरली झाडां बुश कटिंग सगळें मारून तेंच्यांनी फेन्सिंग केला अशें दिसता तुमकां थंय? ना, ते हे फेन्सिंग केल्या ती पयलीं केन्ना तरी केल्या कशी दिसता. झाडां मारल्यात ती? हे आता क्लियर केला ते हाली. पण जी फेन्सिंग जाल्या ती ट्री कटिंग करच्या शिवाय जाल्या काय? ट्री कटिंग भितर जावंक ना न्हू ते. निश्चित सांगता तुमी? ट्री कटिंग जावंक ना भितर, बुशीस कटिंग जाले. हांगसरल्या लोकल्सांक आमी मेळ्ळे, लोकल्सांनी सांगले की तुमचेर खंय तरी दबाव आसूं शकता म्हणून तुम्ही थोडे झाडां दाखोवंक ना, सगळी बुश कटिंग दाखयले. ना तशें कांय ना. पूण थळाव्यांचे निरीक्षण वेगळेच आसा. ते म्हणटात रान अधिकाऱ्यान दिल्ली माहिती चुकीची. हांगा झाडांची कत्तल जाल्या आणि ही कत्तल कोणाच्या तरी आशिर्वादान जाल्या अशें ठाम मत परतून थळाव्यांनी मिडिया कडेन उक्तायले. ह्या फुडें झाडां सुवा झोपां कत्तल जावपाक दिवचे नात. सरकारान बेकायदेशीर कारवायांचेर आळबंद हाडचो थळाव्यांनी परतून एकदां मागला. आत्माजी सर हे जे कितें उलयल्यात त्या प्रमाणे आज खरी गोष्ट आसा की आमी सगळ्यांनी आज पंचायती बरोबर जे जॉयंट इन्स्पेक्शन जाला त्या इन्स्पेक्शनाक आज आमी सगळ्यांनी हांगासर आमचे ग्रामस्थ जे सगळे जमल्यात तेंच्यांनी भाग घेवन आज आमी सगळी पाहणी केली. तेतून आमचे फॉरेस्टाचे तेंचे जितेंद्र नायक म्हणून तेंचे ऑफिसर असले आणि अशें करून आमी सगळे जाण आयज ते सगळो जो बेल्ट आसा तो सगळो कंप्लीट बेल्ट चेक केला. त्या प्रमाणे थंय अशें दिसून येयला की सगळी झाडां थंय तोडलेली आसात आणि तो सांगता की ते फॉरेस्ट ऑफिसर जो आसा तो सांगता की ते बुश कटिंग आसा तेचेर ऑफेन्स आमी करूंक शकना. ताका ती एक ठरावीक घेरी आसता ती सेंटीमीटर अमके तितली ती येवपाक जाय, ना जाल्यार आमच्यान ते करपाक जायना. पण म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे जावं आमच्या म्हायती प्रमाणे की बुश कटिंग सुद्दां करतलो जाल्यार ताका परमिशन जाय पडटा, जावं फानीय सुद्दां मारतलो जाल्यार परमिशन जाय पडटा. ह्यो सादारण कायदो आमी राजेंद्र आर्लेकर फॉरेस्ट मिनिस्टर आसलो त्या टायमाचेर फोंडा मार्केटिंग फेडरेशनाचो एक प्रोजेक्ट येयल्लो आणि त्या फेडरेशनाच्या प्रोजेक्टान अशीच बुश कटिंग जावं हे आमचे क्लिनिंग चलताले त्या टायमार तेंच्यांनी तो प्रोजेक्ट थंय बंद घातलेलो. ही आमकां एक सादारण म्हायती आसा त्या टायमार. म्हणजे आमकां इतली कल्पना आसा की त्या टायमाचेर ह्यो बुश कटिंग सुद्दां करतलो जावं कितें करतलो झाडां फानी सुद्दां मारतलो जाल्यार ताका परमिशन ही जाय पडटा. आतां ताका हांवें विचारलें की बाबा रे तूं जें पळय आतां हें पळय बुश कटिंग म्हणटा हेका परमिशन कितें घेतलां तेंच्यांनी पार्टीन त्या तर ना म्हणटा तो, परमिशन घेवंक ना. आनी हे सगळीं जी झाडां आसा ती वेगवेगळ्या तरेची वड आसा आनी कितें रुमड आसा अशें जायतीं जंगल झाडां जंगली झाडां सगळीं थंय आसात आनी ती झाडां सगळीं तोडलेलीं आसात. आनी ताका लागून हे कोणाच्या तरी आशिर्वादान हे चलता अशें आमकां दिसता की कितें तरी इन्फ्लुअन्स आसल्या शिवाय कितें सपोर्ट आसल्या शिवाय कोण अशें इतलें डेरिंग करूंक शकना. आणि इतलें हें सगळें केल्लें आसा आनी तेंच्यांनी हे चवथीच्या कालच्या बोवाळान हें सगळें तेंच्यांनी झपाझप ती झाडां सगळीं तोडून उडयल्लीं आसात. तेन्ना जे एनवायरमेंट आमचें पर्यावरण जें आसा हें आमी जपपाची गरज आसा. पर्यावरणाक हानी जावं उपकार ना आनी ताका लागून आमी सगळे जागरूक नागरीक जे आसा ग्रामस्थ हे हेच्या फुडें आमी असले खपोवन घेवचे ना. कितेंय जरी थंय कितें करपाक येयलें अशें इल्लिगल जाल्यार आमी थंय वगी बसचे ना. कित्याक हेचो धोको सगळ्या गांवच्या लोकांक ह्या वाड्यावयल्या लोकांक सगळ्यांक आसा. तेन्ना आमी इतलें सरकाराक सांगूंक सोदता हेचेर ताबडतोब तुमी एक्शन घेवची आनी हें स्टॉप करचें. जशें की तुमी पयले आसतले म्हाज्या बायटेन की फोर्टनायट मिटींग आसली 10 तारखेक म्हणजे पयर. सो त्या मिटिंगाक आमी कंप्लेंट लॉज केल्ली
पंचायती कडेन. सो पंचायतीन आमकां एश्युरन्स दिलो की ते सायट इन्स्पेक्शन करतले म्हणून हांगा येवन. सो एज पर वॉट एवर दे सेड ते हांगा येयले, तेंच्यांनी सायट इन्स्पेक्शन केले. आय थिंक अलॉंग विथ दॅम इवन फॉरेस्ट पीपल आर ते, म्हणजे ते फॉरेस्टाचे तेंचें इन्स्पेक्शन चालू आसा ऑलरेडी. आनी पंचायतीन आमकां एश्युरन्स दिला की हें जें कितें चल्लां तेचेर ते स्टॉप नोटीस हाडटले म्हणून तो एश्युरन्स आसा पंचायतीचो. थंयसरले फॉरेस्टा कडल्यान जे हे चल्लां मेजरमेंट चल्ल्या ते सारकें चल्लां काय? फॉरेस्टा कडल्यान अशें दिसता की जे कोण ऑफिसर येयला ते मातशे दबावाचे खाली आसा अशें दिसता पळोवन तरी तांकां. सो वील सी तेंचो कितें रिपोर्ट आसतलो तो तांकां करूनी. सो एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आमी जे ग्रामस्थ आहा हांगचे ते आमी आमचो पर्सनल सर्वे करून आमचे जे कितें फायंडिंग्स आसा आमी ते फायंड आउट करून वील ट्राय टू गो लॉज अ कंप्लेन अगेन्स्ट वॉट एवर इज हॅपनिंग. सांताक्रुजाच्या सरपंचाचे कदेल वचपाच्या मार्गार आसा. पंचायतीक महसूल मेळोवपाक ताका अपेस आयला. पंचायतीक लुकसाण करचें न्हू, जमाना जाल्यार सरपंचान कदेल सोडलेलें बरें. पंच वांगड्यान सरपंचाक तसो सल्लो दिला. सांताक्रूज पंचायतीचो पंच वांगडी इनासियो डॉमिनिक परेरान ग्रामपंचायतीची येणावळ बंद जाल्या पंचायतीक लुकसाण सोंसचें पडटा अशा उतरांनी हुस्को उक्तायला. पंचायतीच्या अधिकार क्षेत्रात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येता, पूण थंय जावपी कार्यावळी आनी प्रदर्शनांतल्यान पंचायत कर वसूल करिना अशें तांणी नदरेक हाडून दिलें. सरपंचाचे निष्क्रियतेक लागून लाखांनी रुपयांचें लुकसाण जावपाक लागलां. दुसरे वटेन लोकांचेर टॅक्सांचो भार चालूच आसा, परेरान सांगला. We are happy that a big organizer, they are big cooperatives come with furniture exhibition. बरें आसा. पूण म्हाका जो एक इशू आहा तो जो जेन्ना एक्झिबिशन घालता तेजो पंचायतीक कितें फायदो? पंचायतीन तांकां NOC दिवंक जाय, रेव्हेन्यू कलेक्ट करूंक जाय. काल हांवें 5 सांजच्या सेक्रेटरीक फोन मारलो आनी चालले बाबा तुमी हेजो रेव्हेन्यू या कितें NOC दिल्या. सेक्रेटरी म्हणूंक लागलो आपणाक खबर ना आनी दिवंक ना आमी, आमकां कोणाक धाडचो पडटलो. काल आसलो फर्स्ट दीस, आयज जालो सेकंड सॅटर्डे पंचायत बंद. आयज फाल्यां संडे आनी मंडे लास्ट दीस. आतां म्हाका हें विचारूंक जाय हे पंचायती कडेन आनी खास करून सरपंचा कडेन की जरी तर तुकोडे हें कामां जायना, तुकोडे यू आर नॉट इन द पोजिशन टू डू समथींग गुड फॉर द विलेज, देन यू मस्ट स्टेप डावन. यू मस्ट स्टेप डावन एंड गिव अ चान्स टू समवन हू कॅन डू इट. कित्याक म्हणटा हांव हें, आरे जरी तर आमीच नांवय हाडूंक जाय, रेव्हेन्यूच आमी हाडूंक जाय जाल्यार वॉट इज द यूज ऑफ यू बींग अ सरपंच? यू हॅव टू, तुमी कितें करता हिंगा आमच्या गांवच्या लोकांक, बारीक लोकांक, गरीब लोकांचे तुमी टॅक्स इम्पोज करतात, सुबेज इम्पोज केला. जो रेव्हेन्यू तुमी विलेजीक हाडूंक शकता तुमी दुसऱ्या थ्रू सच अ बीग एक्झिबिशन्स ऑर अदर थिंग्स कमर्शियल एक्टिविटीज करून तुमी तांकां सोडटा आनी लोकल गोंयकार आहा आमचे टॅक्स बारीक आहा तेंचो तुमी टॅक्स वाडयला. मागीर हें तुमकां आमकां फिट जाता. हें दीस सूट्स यू. सी आय नो दॅट यू आर नॉट इन केपेबल ऑफ डुईंग इट. स्टेप डावन. तुमकडे आहा 2 आनीक बायलो, इट इज अ रिजर्व सीट, तांकां दी तांकां, लेट देम प्रूफ. Because you are not doing anything, then who is going to do? म्हापशा गांधी सर्कल ते बोडगिणी देवळा मेरेन बऱ्याच तेंपा सावन रुंदीकरणाची वाट पळोवपी रस्तो रुंद करपाक सुरवात जाल्या खरी, पूण दोनूय वाटांनी गाडयो पार्क करून दवरिल्ल्यान रुंदीकरणाक आडमेळी येतात. देखून हो मार्ग अशिरच उरला, थळावे सांगतात. पणजेक सगळ्यांत नितळ शार पुरस्कार फावो जाला जाल्यार म्हापशाक सगळ्यांत बेशिस्त पुरस्कार दिवपाक फावो अशी व्यंगात्मक टिप्पणी एक्टिविस्टांनी केल्या. कामाचे सुवातेर बॅरिकेड घालचे, रस्त्या कुशीक पार्किंग करप्यांचेर खर पुलीस कारवाय करची अशें तांचें मागणें. हे केले बगर रुंदीकरणाचो कांय एक फायदो ना. आयकात एक्टिविस्ट जितेश कामतीक कितें म्हणपाचें आसा तें. हांगा खूब ते पयलीं पासून आमी बोवाळ मारताले की रस्त्याचें हांगा काम जावना आनी रस्तो नेरो आसा म्हणून. ताज्या उपरांत हालींच हें काम चालू केल्लें आसा आनी वायटनींग काम चालू आसा. आमी जर पळयता की हें वायटनींग केलां म्हणून दोनूय सायडीन हांगा गाडी येवपाक करता. जर अशें दोनूय सायडीन पार्किंग केलें जाल्यार वायटनिंगाचो मागीर फायदो कितें? कारण आमी बोब मारताले की हो रोड नेरो तेन्ना गाडयो वचपाक त्रास जाता. आज दोनूय सायडीन पार्किंग केलें जाल्यार रोड आशिल्लो तसो उरलो, तितल्याच रोडार फक्त गाडयो व्हरूंक मेळटा आनी हांगा मागीर ट्रॅफीक सांजचें जॅम जावंक शकता. अशी परिस्थिती हांगा आसा.
आतां मुद्दम पळय ह्या सायडीनूय गाडी येवपाक केल्या, त्या सायडीनूय गाडी येवपाक केल्या. ते फाटीं पणजेक मोस्ट क्लीन सिटी म्हणून अवॉर्ड मेळ्ळो, तसो मोस्ट इनडिसिप्लीन सिटी म्हणून म्हापश्याक अवॉर्ड मेळूंक जाय आनी म्हापशेच्या आमदाराक. कित्याक हे पळय आतां हे जें काम चल्लां एक्चुली हॉटेल सुद्दां अजून काम चालू आसा, थंय तो मिक्सर लायला. तर हांगा बॅरिकेड किंवा पुलिसांनी हांगा घालून हे गाडयो पार्क करूंक दिवंक जायना. कारण थंय फाल्यां कितें जाता, दोनूय सायडीन गाडयो आशिल्ल्या कारणान समज हांगा गाडी ह्या सायडीन आयली, त्या सायडीन व्हरून त्या मिक्सराचेर सुद्दां गाडी मारून एक्सिडेंट जावंक शकता. कारण म्हाका दिसता ट्रॅफीक पुलीस आसा ते लिपून पळय रावता फायनी घालपाक, तांणी हांगा येवन मातशें काम करचें आनी हांगा ह्यो गाडयो आसा त्यो काडूंक लावच्यो आनी फाल्यांच्यान हांगा बोर्ड मारचो नो पार्किंग आनी नाल्यार फायन मारची हांगा कोण रावता ताका. आनी एक तरी ट्रॅफीक पुलीस हांगा सद्या उबो करा, व्हिलर घेवन आयला पूण हांवें भितर पार्क केल्ली आसा. अशें रस्त्यार पार्क करून फोर व्हिलर लोकांक एक्चुली ट्रॅफीक रुलान बरयल्लें आसा की ऑब्स्ट्रक्शन टू एनी कायंड ऑफ ट्रॅफीक इज हे म्हण बॅड इन लॉ, हे बरयल्लें आसा. इट्स पनिशेबल ऑफेन्स तो. सो अशें जे ऑब्स्ट्रक्शन आहा तें काडचें ट्रॅफीक पुलिसान येवन आनी हांगा नो पार्किंग बोर्ड मारून घेवचो. नोटिफिकेशन जाय जाल्यार कलेक्टरा कडल्यान रोखडें पास करून नो पार्किंग रोड जावचो आनी हांगा हें करचें फायन मारचें. कित्याक आतां जर अशी संवय केली लोक हांगा हालीं उठसूट दोळे धांपून धंय खावपा सारकी परिस्थिती उरली ना. FDAन म्हापशेच्या गावसा वाड्यार धाड घालून अनहायजेनीक धंय आनी पनीर जप्त केले. पळयात पुराय स्टोरी. धंय लोणी खावन कृष्ण मोठो जालो अश्यो काणयो पुराण कथान वाचपाक मेळटात. आयज मोठे रुचीन धंय भात खावपी व धंय लोणी खावपी लोक आसतात. जेवणात धंय घातल्यार रुचीक लागता म्हण खवय्ये मोठ्या प्रमाण धंयांचो वापर करतात. पूण दोळे धांपून धंय खावपाचे दीस गेले. आयच्या काळात सवाय धंय मेळपाक लागला, पूण ते पोट फुगे हेवूय तितलेच खरें. म्हापशेच्या धंय स्टोरेज युनिटाचेर धाड घालून FDAच्या टिमीन ते बंद करून 20,000ची फायनय घातली. हे अनहायजेनीक धंय खंय खंय पावला ते आयकात अधिकाऱ्यांच्याच तोंडांतल्यान. Our FDA team, as a part of our continuous surveillance drive, today has cracked down on this unit here, which is operating without license. आणि ह्या युनिटान कड तयार जाताले, तशेंच हो जो मनीस जो कड तयार करतालो तो भायल्या स्टेटींसान पनीर घेतालो आणि ही पनीर आणि हे कड आणि दुसरे दुधाचे प्रोडक्ट्स हे जे आसा हे चडशे जे आमचे रेस्टॉरंट्स आसा तिसवाडीन आणि बार्देजान तशें पेरणे ह्या 3 तालुक्यान तो सकाळचे आपले जे गाडयेन घालून सप्लाय करतालो. सो कांय दीस जाले आमी एक जशें आमी रेस्टॉरंट्स इन्स्पेक्ट करता आनी आमी ताचो रूट कॉज फायंड आउट करता की खंय सान हे प्रोडक्ट्स येता आनी लोकूय आमकां विचारता खंय सान हे प्रोडक्ट्स येता. सो बेस्ड ऑन दॅट जेन्ना आमी तेजी ट्रेसेबिलिटी केली आनी आमकां हो युनीट सापडून आयलो की ह्या जाग्यार जातालें म्हणून. बाकीचे खूब प्रोडक्ट्स आसता ते कंपनीचे आसता, पूण हे नॉन ब्रँडेड जे प्रोडक्ट आसता तेजेर आमी चड एटेन्शन दिवन इन्वेस्टिगेशन करता आनी एक हो आमकां युनीट जो हांगा मेवल्लो आसा गावसवाडो. ओके, सो गावसवाडो ह्या जाग्यार जो मेवल्लो आसा ह्या युनिटार कड तयार जाताले आनी ह्या जाग्यार लायसन्स हाणें काडूंक नासलेले. त्या कारणां खातीर ह्या जाग्याचेर आमी इमिडिएटली ताका स्टॉप ऑर्डर दिल्या, हो जागो वेकेट करपाक सांगला आनी एक फायन ताका अंडर सेक्शन 16 ऑफ फूड सेफ्टी एंड स्टँडर्ड्स एक्ट 20,000 जो आसा डायरेक्ट ताजेर पेनल्टी इम्पोज केल्या आनी हो युनीट बंद केल्लो आसा. सो ही आमी कारवाई केल्ली आसा आनी फुडली कारवाई जो पनीर तो घेता तो भायल्या स्टेटींसान येता तो कसो येता केन्ना येता सो हे आमी चॅक करून हाजेरूय आमी फुडलें इन्वेस्टिगेशन करता. आनीकूय ताचो जागो आसा ज्या जाग्यार तेजें लायसन्स आसा, ज्या जाग्यार तेजें डिस्ट्रिब्युशन आसा, काणका आसा तो जागो. सो त्या जाग्यार तो डिस्ट्रिब्यूट करता, पूण कड जो आसा तो हांगा करतलो एक प्रोडक्ट, बाकीचे जे आसा तो लायसन्स प्रोमायसिसांसान डिस्ट्रिब्यूट करतलो. म्हणून ते आमचे हॉटेल जे आसा तेवूय तेंचे ड्यू डिलिजन्स करून सप्लायराचे लायसन्स हे ते घेता. सो त्या बेसिसाचेर तो हायलायट जावंक नासलो. सो जेन्ना आमी इन डिटेल तेजें इन्वेस्टिगेशन केलें, दर एक प्रोडक्ट इन्वेस्टिगेशन केलें आनी कडाचेर आनी पनिराचेर जेन्ना डावट आयलो हाका लागून ह्या जाग्यार आमी पावले. सो कड जो करता पळय भितर ते सरावंडींग एरिया वगैरे कशें तरेन खंयचे अनहायजिनीक आसा म्हणून बंद केला. सोशल ॲक्टिव्हिस्ट अब्दुल रहीम शेखान अपघात आनी मरणांक कारण जावन रावतल्या गोरवांचो बंदोबस्त करचो आनी येरादारी करप्यांक थाकाय दिवची अशें मागलां. भर चवथी वेळार लेगीत गोरवांनी लोकांक कशे त्रास केले तेवूय तेणी सांगले. गोंयचो मुख्यमंत्री, संबंधीत खात्याचे मंत्री, सरपंच व पंच कितें सांगो, रस्ते आडोवन बसपी गोरवां येरादारी करप्यांचेर संकट जावन रावल्यात. हें मात निखळ सत्य. असो खंयचोच रस्तो ना, गांवचो आसूं वा हायवे, जंय गोरवांचे कळप थपकल मारून बशिल्ले दिश्टी पडनात.
विधानसभेत विशय चर्चेक येवन व्हडली आश्वासनां सरकारान दिली, पूण रस्ते गोरवामुक्त करपाची कापाजदाद खंयच्याच मंत्र्यान दाखयली ना. सोशल एक्टिविस्ट अब्दुल रहीम शेखान अस्नोडा ते करासवाडो मजगतीची वस्तुस्थिती सांगल्या. पळयात. आता तुम्ही पयरी न्यूज ऐकले आसतले, एक गोरू मेल्ले ते गाडी मारून. ती लावारी जाल्ले, पोसलेले आसले, या स्ट्रीट कॅटल आसले, ते कोणूच नको. जेन्ना मरता तेन्ना सगळे ओनर येता ते सांगता आपली गोरू म्हणून. आता हांव विचारता बश्टे इतके, आता गोरवांचे दूध पिवचे कोण आणि रगत दिवचे कोण हांगा रोडान? मेन मुद्दो हो आसा. आता सेकंड मुद्दो हे आसा, हे रोडान आमचे मंत्री MLA सगळे हो रोड यूज करता. हो आसा आमचो MH रोड, NA रोड, नॅशनल हायवे NH रोड आसा आमचो. आता हो जो गोरवांचो मुद्दो आसा तो स्टार्ट जाता आमचे करासवाड्यातून हे बस स्टँड, हेजे आसनोड्याचे बस स्टँड पर्यंत. आता हेजेर लक्ष घालपी कोण ना, हांगासलो पंचायत ना. आता तुम्ही पळयात ही पंचायत आसा तेही जाणा. आता हे गौशालाक इन्फॉर्म करून काडिना कित्याक? गोरवां कित्याक करिना? ओनर कित्याक फायन घालिना? जेन्ना पर्यंत तुम्ही गोरवांक धरून व्हरना तुमकां कशें गमतले हे कोणाची गोरवां म्हणून? ऑब्वियसली येतलो, सगळे येतले, ते ओनर येतले, तांकां वॉर्निंग दियात, फायन मारात तांकां. सिरसाट पंचायत आसा पळयात तुम्ही, सिरसाट पंचायत तुम्ही केन्नाय वचात पंचायत बंद आसा. आता कंप्लेन व्हरोंक जाय कोणा कडेन व्हरोंक जाय? हांव रिक्वेस्ट करता आमच्या पंचायताक हेजेर लक्ष घालचे आणि मिनिस्टराकूय स्पेशल लक्ष घालचे हेतून, कित्याक लायफ डेंजरान आसा. हे डेड एंड रोड जाल्लो आसा. आता हे तुम्ही पळयात रोडान भरलेलो आसा गोरवां. ट्रॅफिक इतको जाम जाता. हे ट्रॅफिक सेलाचें काम जायना, हे जो ट्रॅफिक हे करपाक सुदारपाक. हे आता सरकाराचे आणि पंचायतीचे काम आसा. आता हांव स्पेशल रिक्वेस्ट पंचायताक करता, कित्याक हे डिपार्टमेंट सगळे पंचायतीक राखता. आणि हांव ट्राय करतलो डिप्टी कलेक्टराकूय मेळपाक आणि तांकां विचारपाक की हेजो केन्ना इश्यू सॉल्व जातले. आणि गणपती विसर्जनाक इतके प्रॉब्लेम जाल्ले हांगा. आमी हे प्रॉब्लेम परत उलयल्ले हेंचे कडेन. आमी सांगलेले की हे रस्तो ब्लॉक जाता, कशें कितें हे करपाचें. पब्लीक आतां भायर सरला गणपती सिजनाचे टायम, पूण अजूनही लक्ष घेवंक ना. माझी इतके निमंती आसा की हे जाता तितके बेगीन हेचे एक्शन घेवचे, कारवाई जावचे आणि हांकां जे गोरवांक सोडटा रोडान तांकां स्ट्रिक्ट पेनल्टी घालचे आणि एक्शन घेवचे. खरें तर हायकोर्टाचो आदेश आसा पंचायती आणि नगरपालिकांक रस्त्यात भोंवपी गोरवां खातीर आलाशिरे उबारपाचो. पूण रस्त्या वयल्यान 2 व्हिलरवाले 4 व्हिलरवाले हॉर्न मारीत गोरवां आंबडीत वतात, पूण कागाळ करपाचे कश्ट कोणच घेना. तातूंत गांवचे सरपंच आसात, पंचय आणि मंत्री आमदारय. कोणच समाजीक लागणूक म्हणटात ती दाखयना. पूण थियेच्या पंचायत मंडळान खंय अशी गोरवां उखलून गोशाळेत दवरपाचो निर्णय घेतला. आम्ही एज अ पंचायत म्हणून हांवें आतां चार्ज सादारण 2 म्हयने जाले हांवें चार्ज घेतला एज अ सरपंच म्हणून. म्हणजे नांव मायकल फेर्नांदीस. कितें आमी हेचे पयलीं आमची मया गोशाला आहा पळय तितून एग्रीमेंट सायन केल्लो आहा. सपोज कितें तरी रस्त्याक हांगा एक्सिडंट जालो, गोरू तुटले, मोडले, कितें जालें जाल्यार आमी तांकां कॉल करून तांकां आपोवन तांकां आमची कितें सवलत जायी, मजत जाय ती आमी हें करून तांकां ते गाडयेन बिडयेन घालून आमी तांकां दिता. सेकंड थिंग, ही पळय गोरवां आसा ती सगळी स्ट्रे कॅटल जाल्यात. कोणाकूय विचारले वा ही कोणाची, कोणूच आपणाची म्हणून सांगना. आनी वचत ते रातच्यो वखदार आमकां आतां पळय ब्लुमिंग बर्ड स्कूल आहा कांसापोडा थंयसान करासवाड्या मेरेन आमकां लागता आम्यानी. सगळ्याक तिथं ग्रुपान बसतात ते रातच्यो वखदार मेन रोडार येवन. आतां गाडी मारली वो कितें जालें आमकां कोणें सांगलें अमकें ते म्हणटा आमचें न्हू. आमी हँडिकॅप जाता म्हणजे कोणूच तेचो ओनर म्हणून कोणूच मेळना आमकां. आमी आतां 2 दीस पयलीं कितें थाराव घेतलेलो आमचे भितरूच की बाबा गोशालाक आमचे लेटर करून तेंची कितें तर टीम आहा जाल्यार पयलीं आमी एक अनाउन्समेंट करपाक बाबा ही पळय तुमची गोरवां कोणाची बसता गांवान अवेरनेस करप. जी गोरवां रातची येवन हेचेर बसता ती तुमची तर तुमी व्हरून बांदिनात आनी ती रस्त्यार आमकां दिसती पडली जाल्यार आमी ती धरून गोशालेक दिवप, तेंच्या ताब्यान करप. आणि सपोज जर कोणी क्लेम केली आपणाची धरून येयल्या जाल्यार तेंची कितें आहा ती रिक्वायरमेंट फायन भरून तेंच्यांनी व्हरप मेळटा. वो कितें तेंचो प्रोसिजर ते करतले. पूण येयल्ले दिसा एक्सिडंट जावन आतां पयरूच एक मेजर बेकरेशन व्हडलो पाडो मेल्लो. आतां एक्सिडंट जावन मेलो हो मेलो ते कांय म्हणजे मार कांय नासलो ताका. आमी तर JCB हाडून ताका हें करून ही तरी व्हरून हें केलो
डंप केलो म्हणटकूच हे तर सदांच आतां मनशाचो तो जीव गेलो रातचे कोवना पावस पडटा आनी गोरवां कांय आसल्या कारणान कोवना हेल्मेट घातल्या हितून आनी एक्सिडंट जावन मनशाक हें जाता लॉस ऑफ लायफ जाता हें जावप सारकें न्हू तो आमी आतां पयलीं एक अवेरनेस करता गाडी भोंवडाक ती बाबा गांवांत कोणाची तरी ती आसतली शापूत ती बिनवारस आसूंक शकना अवेरनेस करून पयले एक गाडी भोंवडान एक टायम दिता आमी बाबा एक आठवडो आमी रावतले मागीर आमी आमच्या गोशालाक कितें तरी तेंचे बरें विचार करून तांकां कितें आमचो हेल्प जावं कॉपरेशन जाय ती धरून रातच्या वखदार तांकां दिवन तेंचे कस्टडी करूंक सोदता. म्हापशेच्या सेंट ब्रिटो हायस्कुलान ह्या शेनवारा निवळ साण सप्तकात सक्रिय वांटो घेतलो. विद्यार्थी कळंगूट दर्यादेगेर गेले आनी नितळसाण केली. थळावा आमदार मायकल लोबोन विद्यार्थ्यांच्या बऱ्या वावराचे कौतुक केले. दर्यादेग नितळ करपाचो दीस संवसारभर सप्टेंबराच्या 3ऱ्या शेनवारा मनयतात. 2022 सावन भारत सरकारान स्वच्छ सागर सुरक्षीत सागर ह्या उपक्रमाक चालना दिल्या. ताका लागून विद्यार्थी सक्रियपणान वांटो घेवन दर्यादेगो निवळ करपाक लागल्यात. तेच बरोबर दर्यांतले जीव आनी पर्यावरणाचे म्हत्वय जाणा जावन घेतात. हांगा भुरग्यांक आमी बीच क्लेनलीनस ड्रायवाक घेवन आयला. आमचो बीच क्लेनलीनस ड्रायव हो बागा टू कलांगूट असो आयोजीत केल्लो आसा. आयच्या ह्या सोहळ्याक बीच क्लेनलीनस ड्रायवाक फ्लॅग ऑफ करपा खातीर कलांगूटचे आमदार श्री मायकल लोबो हांगा उपस्थित आशिल्ले. तुमकां खबर आसा की आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप डे हो जगभर 3ऱ्या शेनवारा सप्टेंबराच्या एव्हरी इयर मनयलो गेलो वता. 2022 सावन भारत सरकारच्या वतीन आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपी खातीर मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स हाणें हो कोस्टल क्लीनअप डे साजरो करपाचो ठरयलो. ताज्या अनुसार आझादी का अमृत महोत्सव हाच्या अंडर हो क्लीनअप डे घेवन स्वच्छ सागर सुरक्षीत सागर करपाचो आवेश आमी दवरला. आतां रोखडोच आमचो सीजन स्टार्ट जाता. इंटरनॅशनल टुरिस्ट आमच्या गोंयांत व्हडा प्रमाणान येता. आमचे बिचीस हे बरे आसचे बरे क्लीन आसचे हे एक उद्दिश्ट दवरून तांकां आमी आमच्या भुरग्यां मार्फत दाखोवन दिवपाचो प्रयत्न करता. हो इनिशिएटीव हो बेसिकली एनवायरमेंटल कन्झर्वेशन घेवन आमचे जे बीचीस आसा आमचे जे वॉटर बॉडीज आसा ते क्लीन दवरपा खातीर एक उद्दिश्ट आमी दवरला. इतल्या नाच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.